पकडा पकडा दादासाहेब, या या पकडा पकडा पकडा, या दादासाहेब, या या दादासाहेब, दादासाहेब, हो तुम्ही पण पडलात. पूजेचं आहे ते, पाय लावू नका असं सांगितलं होतं ना आम्ही, तरी एवढं वय वाढलं तरी अक्कल नाही खेरड्या. आबासाहेब, आपण बोलवलं? क्षमा करा, पण आम्हाला अपशकुन सहन झाला नाही म्हणून आज म्हणून वयाचा विचार न करता तुम्ही आपला राग त्या म्हाताऱ्या बाळाजींवर काढला. क्षमा करा आबासाहेब, पण होळी आपल्यासाठी किती पावित्र्याची असते आणि त्यात हा असा अपशकुन घडला. अपशकुन अपशकुन सारखं म्हणू नका. काय असतात शकून अपशकुन? अचलूची खेळताना पडले, त्यांना सावराला बाळाजी आले, त्यांचा लागला चुकून पाय होळीच्या लाकडाला, तर तुम्ही त्यांच्यावर हात उगारलात. त्यांच्या अंगा खांद्यावर खेळून तुम्ही लहानाचे मोठे झालाय, विसरलात? हे संस्कार आहेत आपले? नाही आबासाहेब, ते आम्ही त्यांना सांगत. त्यांना काय सांगायचे ते सांगून झालंय, पण तुम्हाला पुन्हा सांगायची वेळ आली आहे याचा खेद वाटतो. माफ करा आबासाहेब, यापुढे भावना अनावर. भावना नाही, राजकारणात आहात. राजकारणात भावनाने विचार करायचा नसतो, चित्त भानावर ठेवून विचार करायचा असतो. नाही तर क्रोधामुळे मोह जडतो, मोह जडला की स्मृती लोप पावते, आणि स्मृती लोप पावली की बुद्धीचा नाश, आणि बुद्धीचा नाश म्हणजेच आत्मनाश. तुम्हाला याआधीच सांगितलं होतं, पुन्हा एकदा बजावतोय. वेळीच शहाणे व्हा, नाही तर तुमचा हा तापटपणा एक दिवस तुमचाच घात करील, आणि निष्कारण त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. बाळाजीची क्षमा मागून या. हा आमचा आदेश समजा. काय करताय? दौलताबादला जायचंय ना? हो, मग त्याचीच तर तयारी करतोय. तिथे रंगपंचमी खेळायला जायचंय, लढायला नाही. तेव्हा हे डोक्यातून काढून टाका. वेळ कधीच सांगून येत नाही हे आपणच शिकवलं ना आबासाहेब. काय माहिती, तिकडे कदाचित आमचा पुरुषार्थ दाखवायची वेळ आली तर. शब्द जपून वापरावे संभाजी. पुरुषार्थ म्हणजे काय हे फार कमी लोकांना उमजतं. काय सांगा? मनगटातली ताकद आणि काळजातली हिंमत. ते युद्धात खरा पुरुषार्थ मनाने माणसं जिंकण्यात असतो. तलवारीच्या धाऱ्यावर माणसं आपलीशी होत नाहीत. जबरदस्तीचा काय उपयोग होतो हे उघड्या डोळ्यांनी बघताय ना. ताकद वाढवायची, पण निव्वळ शारीरिक नाही तर मानसिक. शहाजी कोमल दिसतात, पण फत्तेखानावर मात करण्याची ताकद त्यांनी इथून कमावली. हे लक्षात घ्या. आमच्या काकासाहेबांना शहाजींचं भारी कौतुक. आणि आमचे आबासाहेब आपली मुलं मुळात गुणी वाटत असतात नाही आहोत. आम्ही निकम्मेच आहोत. अहो तसं नाही, तुम्ही बी गुणी आहातच की. म्हणूनच तुम्हाला सांगतोय,
एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस नुसता गुणी असून चालत नाही, तर तो मिळून मिसळून वागणारा असा हवा. इतरांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करणारा असा हवा. लागवी माणसं पटकन आपलीशी वाटतात. त्याच्यात नम्रता असेल, मनमिळाऊपणा असेल, तर ते शत्रूलाही मोहात पाडते. पण उन्मत्त सौंदर्यावर कोणीच लुब्ध होत नाही, कारण त्याच्या मानगुटीवर असतो तो फकस्त अहंकार. तसा दुर्योधनाच्या मानगुटीवर होता. आता तो काही कमी गुणी होता का? पण काय झालं समजताय ना? हो, समजतंय ना. म्हणजे आम्ही दुर्योधन नाही. आता नको तेच कसं घट्ट धरताय हा? हे बाप, चला वाड्यात चला, हा सण आहे. चला. समजून घ्या, नाहीतर उद्या परके सोडा, आपल्या लोकांचे राग वडावून घ्या. इथंच बसून राहायचं देवासारखं, होळीजवळ सुद्धा जायचं नाही. खंड्या, आपली गोदाताई नाहीये रे. तुला पण तिची खूप आठवण येत असेल ना? आम्हाला पण येते, पण आता कुणाला सांगणार? खंड्या, तुला ठाऊक आहे, आजचा सण अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहे. बाळाजी आजोबा म्हणाले तसं आमच्या रक्ताचं नैवेद्य सुद्धा दिलाय, पण थोरल्या आम्हाला खूप ओरडल्या. इथेच थांब असं म्हणाल्या, तरी आम्ही आलो. जिजाक्का, जिजाक्का, आज सण आहे ना व? चला बरं. कुठे गो माझी काका? अव थोरलं धनी लय भडकल्या. दादासाहेबांवर समद्यावर लय ओरडल्या. तुम्ही तिथं नव्हतात म्हणून तुम्हाला उडकी तिकडे आलो. चला बरं तुम्ही, चला. अहो पण कुठे? अहो चला, तुम्हाला कोणी ओरडू नये आज तुम्हाला वाटतं का नाही? चला मग, ते सोडा. हा चला, ऐक आरामात, दमान या, दमान या. राहते ते, त्याला काय नाही. येतो थोरल्या बाईसाहेब. जिजाक्का, थोरल्या बाईसाहेबांसंग राहा. थोरलं धनी दादासाहेबांवर वराडलं. जिजाक्का तिकडं खंड्याजवळ उभ्या होत्या. बागेत गप्पा मारत होते त्याची. मी म्हणलं सण आहे तेव्हा तुमच्या संगच असलेले पण ये तुम्ही. गोमाजी काका, हो तसं नाही. गोमाजी काका, आम्ही काय बजावलं होतं? की होळीजवळ जाऊ नका. एवढंच? देवासारखं गप्प बसून राहा. तर नाही, तुम्ही खंड्याजवळ गप्पा मारत होता. आणखी कोणाबरोबर गप्पा मारणार आहो? अहो, गोमाजीनं सांगितलं तुम्ही त्याच्याशी गप्पा मारत होतात. म्हणजे त्याच्यावर स्वार होऊन गडी बाहेर जाणार हे गोमाजीने ओळखलं आणि म्हणून तुम्हाला आमच्याकडे आणून सोडलं. कुठं लागलं जिजांना? ऐकलं तर नाव बदलायला लागेल आहो त्यांना. रक्ताचं अर्घ्य वाहून झालंच आहे, पायाला भिंगरे सुद्धा आहे.
एका जागी स्वस्त बसणार नाही. असू द्या हो. आजच्या दिवशी तरी त्यांना नका बोल. गुणी आहेत त्या. अहो त्यांनी ऐकलं असतं तर आम्ही सुद्धा कौतुकाची माळ घातलीच असती त्यांच्या गळ्यात. पण त्यांनाच नकोय ना ती. दत्ताजी, आमच्यावर रुसलायस का? मग रुसून बाजूला बसलायत ते. हे काय? काय म्हणजे? होळी आहे का? काय झालं? तिचं दहन करायचं असतं. ती फक्त पेटवायची नसते, तिच्यात आपल्याकडून एक गोष्ट व्हायची असते. त्या गोष्टीचं दहन करायचं असतं. मग ती चांगली असो की वाईट, काही ते आपण ठरवायचं. पण आपल्याकडून एक गोष्ट व्हायची असते. तुम्ही काय द्याल? आबासाहेब, आम्हाला असं वाटतं आमच्या एका गोष्टीमुळे तुम्ही आमच्यावर नाराज असता. ती आम्हाला घालवायची, आणि ती म्हणजे आमचा राग. शाब्बास. मग आज संकल्प करा. अंगावरून हात वळून तुम्ही अग्नीत टाका. काय आज होळीत प्रत्येकानं बहादूरराजे कुठं आहेत? आबासाहेब, आम्ही इथे आहोत. आज प्रत्येकानं स्वतःमधली एक गोष्ट होळीत अर्पण करायची. काय द्यायची? कुठली गोष्ट? आता कुठली ते तुम्ही ठरवा. तुमच्या दादासाहेबांनी कसं ठरवलं, ते त्यांचा राग होळीत अर्पण करणार आहे. आता तुम्ही ठरवा. आणि हे प्रत्येकाला सांगितलंय. जिजा कुठं आहे? आम्ही दालनातून निघालो तेव्हा जिजा तिथंच होत्या. रुसून बसल्या असतील तिथंच. ठाऊक नाही, म्हणजे नंतर आम्हीही बाहेर पडलो. आम्ही बघून येतो. काकी साहेब, चला ना. सगळे आहेत, फक्त तुम्हीच नाही आहात. आम्हाला तर कुठंच जायची इच्छा नाही. एका ठिकाणी जाण्याची इच्छा होती, पण तुमच्या काकासाहेबांनी ती पूर्ण केली नाही. कुठे जायची इच्छा होती सांगा ना, आम्ही जाऊन सांगतो. काय झालं? आम्ही थोरल्या साहेबांना जाऊन सांगू का? नको, आमचा तो विषय झालाय. आणि जिजाऊ असं सणासुदीच्या दिवशी तुम्ही हा विषय काढू नका. पण सणाच्या दिवशी तुम्ही नको का बाहेर पडायला? तुम्ही का येत नाहीत? जिजा एकदा सांगितलं ना,
तुम्ही जा. तुम्ही नाही म्हटल्यावर सगळे चिंतेत असतील. तुम्ही एकट्या नाही आहात म्हणून सुद्धा सगळे चिंतेत आहेत. चला ना. कसं सांगू, आमच्या बाळासोबत आमच्या आयुष्यातला आनंद सुद्धा गेलाय. काकी साहेब, देवानं तुमचं बाळ नेलं, पण आम्ही सगळे तुमचीच बाळ आहोत ना. सांगा. शास्त्री बुवा सांगतात, जे होऊन गेले ते बदलता येत नाही, आणि जे होऊन गेले ते पुन्हा आठवत बसलो तर आपल्या पाठीला मोठं कुबड येतं. त्यापेक्षा ते सोडायचंच. जे होणार आहे ते आपोआप बदलतं. आपण बदलू शकतो. तुमचं शहाणं बाळ ते त्यांच्या सगळ्या जागा पाहिल्या पण नाही. जिजाल्या, आलात. चला पूजा करून घेऊयात. आज किती दिवसांनी आपल्या जाऊबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय नाही. आमच्या या गुणी बाळामुळे. बरं, चला पूजेची तयारी करून घ्या. नैवेद्य दाखवा. बरं का जिजा, प्रत्येकानं आपल्या जवळची एक गोष्ट त्याच्यात व्हायची असते. चला दहनाची तयारी सुरू करा. अहो हो हो जिजा, नैवेद्य तर दाखवून होऊ दे. अहो पण आबासाहेब म्हणाले की काहीतरी व्हायचं असतं. म्हणून फूल वाहत आहे. अहो अर्थ ध्यानात घ्या. वाहायचं म्हणजे आपल्यातला दोष आज जाळायचा. समजलं? अहो बघा ना, निखारे ठेवलेत. पाय भाजेल अशानं. सकाळी पडलात, आता भाजून घ्यायचंय का? मागवा.
जिजा हे कसं लागलं हो? काही नाही, ते धावताना पायरी मध्येच आली ना. अशी कशी मध्येच आली? पायरीमध्ये येते की आपलं लक्ष नसतं? नाही नाही, येते ना. पायरी सुद्धा अचानक मध्ये येते. मग काय, लागलं आणि आऊ ओरडल्या. पण काकी, तुम्हाला एक गंमत सांगू. पायरीनं आम्हाला जखम केली तरी ओरडा आम्हालाच मिळाला. पायरीला काही सुद्धा नाही, एक शब्द सुद्धा नाही. जिजा चला होळीला नमस्कार करू. नाही, आम्ही काकींबरोबरच करू. म्हणजे आमच्या बरोबर नाही करणार? हो, असं काय करता? थोरल्याबाई एवढ्या बोलवायला आल्यात तर जा की त्यांच्या बरोबर. मुळीच नको, सारख्या रागवत असतात. जिजा, हो आपल्याच आऊवर असं कोणी रागवतं का? आऊ ही नेहमी प्रेमापोटीच बोलत असते. आधी ओरडायचं, मग धपाटे घालायचे आणि मग प्रेमानं बोलायचं. काकी, तुम्ही तुमच्या बाळाला असं केलं असतात का? रंग पंचमी की सारी तैयारियां मुकम्मल हो गई। जी हुजूर, सारी तैयारियां हो गई हैं। सारे मराठा सरदारों को फतनामा भेजा था। फतनामा? हुजूर, आपके हुक्म के बिना फतनामा कैसे भेजा जा सकता है? बादशाह सलामत तक इतनी बड़ी बात अभी तक नहीं पहुंचाई, ये बड़े ताज्जुब की बात है। हुजूर, हमें लगता है कि वजीर आलम मलिक अंबर अपने आप को बादशाह हजरत समझने लगे हैं। ये गुस्ताखी नहीं, ये मुनासिब नहीं। हम उन्हें तख्त का वफादार मानते हैं। वफादारी का जज्बा कभी कभी आदमी को गुस्ताख बना देता है। उस बादशाह सलामत का इकबाल बुलंद रहे। नाचीज ये जानता है हुजूर कि आपके रहमो करम से हमें हकीम बनाया गया है। हम भी वजीर आलम हैं, लेकिन हम कोई भी फैसला आपकी इजाजत के बिना नहीं लेते हैं। हमारी सोच हमेशा सल्तनत के हक में होती है हुजूर। तो आपकी क्या राय है? जिम्मेदारियों का बोझ अब शायद उनसे संभाला नहीं जा रहा है। याद रहे, ये वजीर आलम मलिक अंबर के बारे में राय दे रहे हैं। तख्त छीनने के लिए वो उतारू हो गए हैं हुजूर, इसलिए मुल्क की सलामती के लिए हम खुलकर अपनी राय दे रहे हैं। अच्छा, बात खुलकर यहां तक पहुंची। हम उनके हिम्मत की दाद देते हैं। ऐसी नापाक तकरीर यहां तक पहुंचाने के बजाय अपने शमशीर को म्यान से बाहर तो निकालते, उसे सांस लेने का मौका तो देते। जज्बात पर काबू रखो बेटे। पूछिए, इन्होंने आखिरी बार शमशीर को बाहर कब निकाला? कितना अरसा हो गया? वो अगर ऐसी गुस्ताखी करते तो ये बात आप तक पहुंच पाती? रियासती फैसलों के लिए हमेशा शमशीर काम नहीं करती। हुक्म करिए हुजूर। आप रंग पंचमी की तैयारी शुरू करो। बादशाह हजरत के पास जाने की जहमत हमें ही उठानी पड़ेगी। जी हुजूर। मगर यहां पर कोई दूध पीता बच्चा नहीं है हुजूर। आपकी तख्त पर ताजपोशी के बाद एक एक वाक्य अगर आप ध्यान से देखेंगे तो आपको तस्वीर साफ साफ नजर आ जाएगी। बादशाह सलामत का इकबाल बुलंद हो।
वजीर आलम मियां राजू, हमें बेहद खुशी हो रही है कि आप भी जश्न में शरीक हो रहे हैं। हम शरीक हो रहे हैं, किसने कहा? बादशाह हजरत के हुक्म से हमने सभी मराठा सरदारों को पैगाम भेजा था, जिसमें हमारे सूबे के सरदार भी है और आपके सूबे के सरदार भी है। तो क्या आप शरीक नहीं होंगे? हमारी तरफ से हमने ये फरमाया था। आपके फरमान के सिवाय ये बंदा अपने पैर भी नहीं हिलाता। हमारे पास आपके राहदिल हाथों का ये रहा फरमान। हुकूमत का परचम ऐसे ही लहराता रहे तो ईमान का जुड़ना लाजमी है। अपनी ही छत्र छाया में राज्य चलाने वाले सभी मराठा सरदारों को बुलाया है। आप नापाक तकरीर फरमा रहे हैं। हुजूर, मजहबी रंजिशें कभी भी संगीन सूरत इख्तियार कर सकती है। मराठा सरदार फरमान सुनने के आदी हैं और शहजादे खुर्रम के आने की वजह से हमारा कोई भी उमरा मुगल सल्तनत के परचम को ना अपना ले, इसलिए ये हुक्म हुजूर ने दिया था। लेकिन मजहबी रंजिशें क्यों? हुजूर, कुछ भी अफरा तफरी हुई तो? लेकिन हमारी राय में आप जश्न में शरीक नहीं होंगे तो ये गद्दी नशीन की तौहीन हो। ये तो पलटवार है, हमें मंजूर नहीं। क्या? हमें सुनाई नहीं दिया? आप कुछ फरमा रहे थे। बिना इजाजत आपने हमारे मुल्क के सरदारों को क्यों बुलाया? साफ साफ बताते हैं, यह जश्न मलिक अंबर के लिए नहीं हो रहा, बादशाह सलामत के हुक्म से हो रहा है। हाँ, ये बात अलग है कि हमारा पैगाम पाते ही वो बहुत खुश हुए। लखूजी राजे आ रहे हैं, मालोजी राजे, विठोजी राजे आ रहे हैं, निम्बालकर आ रहे हैं। अब आप सोच लो, आपको क्या करना है? हुजूर, जश्न में उनकी इज्जत अफजाई करने के लिए आप तशरीफ लाने की जहमत करेंगे तो जरूर हम कोशिश करें। आता मारा बोम।
शेवटची जागा मला सासरच्यांनी घरात बी घेतलं नाही हो. आऊ गोदा, गोदाला तिच्या सासरच्यांनी जरी नाकारलं असलं तरी आम्ही तिचा स्वीकार करू. दादासाहेब, आतापर्यंत सगळे ओरडत होते, बोंब मारत होते, पण तुम्ही शांत झाल्यावर सगळेच शांत झाले. पूर्वजांच्या आठवणी होलिका दहनात हमखास येतातच. सगळ्यांची शिकवण आठवत राहते. सगळ्यांना पाहिले कुठे, पण आबासाहेबांनी ज्या प्रतिमा मनात निर्माण केल्या त्या सगळ्या या अग्नीत दिसत राहतात. दादासाहेब, खरंच तुम्ही वेगळेच आहात. बर, बायका मंडळी वाट बघत असतील, सगळ्यांना थाळ्याला घेऊन जा. चला मुलांनो, पंक्ती वाढून तयार असतील. हा संभाजी, परसोजी, चला पुरणपोळ्या वाट बघत असतील. चला शहाजी या, चला. आबासाहेब, आपण होळी का पेटवतो, बोंब का ठोकतात? आपल्यातली सगळी मळमळ काढून तिलाच अग्नी द्यायचा असतो. वाईट, अमंगल, अनिष्ट चालीरीती, आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती आणि दुर्गुणांना आजच्या दिवशी अग्नीत जाळून टाकायचं असतं, आणि म्हणून होलिका दहन करतात. अरे, पण तुम्ही पंक्तीला गेला नाहीत अजून. जा बरं. महादा, 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 बसून का राहिला? पंक्तीला गेला नाही? चला चला. नाही जी, खोडपोड देत मग जातो की. का रे? ज्या दिशेला पडतंय त्या दिशेला समजा आवाजाने असते, ज्या दिशेला पडत नाही तिकडे दुष्काळ. अरे, आम्ही श्रद्धावान आहोत, पण ही अंधश्रद्धा आहे. आता बघ, इकडे आपलंच गाव आहे, आणि तिकडं त्या दिशेला जी गावं आहेत ती सुद्धा आपलीच आहे. मग इकडं जर आबादानी असेल
तर तिकडं किती दुष्काळ पडू दे, इकडून देऊ की त्यांना आपण. काय चल चल पंक्तीला, अजून कुठं राहिलंय का बघा, सगळ्यांनी घेऊन चला. चला मादा बस. जी या सावकाश घ्या रे सगळे. आबासाहेब, बोला. तुम्ही सगळ्यांना पंक्तीला बसवलं, पण तुम्ही नाही बसलात. राजानं कधी आधी जेवायचं नसतं. सगळ्या प्रजेनं आधी जेवावं, मग राजानं. पूर्वी अशी प्रथा होती. आपण रोज पाळू शकत नाही, पण सणाच्या दिवशी तरी पाळूया. पूर्वी अशी प्रथा होती? हो तर. मध्याने दवंडी पिटत करा रे हकारा, पिटा रे डांगोरा. राज्यात कुणी उपाशी नाही ना. कुणी उपाशी किंवा भुकेला नाही असं नक्की झालं की मग राजा जेवत असे. आम्ही सम्राट किंवा महाराजे नाही, पण इतक्याशा राज्याचे तर राजे आहोत ना. सगळे जेवून तृप्त झाले की मग जेवू. त्याचं समाधान फार मोठं असतं. हे काय, एका माणसाला तर आमच्या बरोबर होळीला नमस्कार करायला सुद्धा यायचं नव्हतं. काल फुगवून बसलो होतो, आणि आता हे प्रेमाची भरतीच म्हणायची. आऊ, आमचं चुकलं. काय? आऊ, तुम्ही प्रेमानं बोलता वागता, पण ते आधी दिसत नाही. आत्ता दिसलं वाटतं. जिजा, एक लक्षात ठेवा, आऊ आपल्या पिल्लांना रागी भरते, पण रागावू कधीच शकत नाही. म्हणजे काय आऊ? म्हणजे तुम्हीच विचार करा. आत्ता नाही काही, नंतर करा. जा, तुमची गोदाताई जेवली नसेल, तिला जेवू घालायला सांगा. हे बघा, रंगपंचमीसाठी आपण दरबारला जातोय. तिथं सरदार असतील, मनसबदार असतील, वजीर वजीर आजम मलिक अंबर आणि मियान राजू पण असतील. कुणी सांगावं, झालं तर दस्तूर खुद्द पातशाह सुद्धा असतील. सगळ्यांनी तिथं शांत राहायचं, गप. पण आबासाहेब, गप्प राहून रंगपंचमी खेळायची. गप्प म्हणजे तसं नाही, पण तुम्ही इतकाही दंगाबस्ती करू नका की सगळ्यांसमोर आमची नाचक्की होईल. दत्ताजी, चित्त भानावर ठेवायचं. काय कोणावर चिडायचं भडकायचं नाही. हा, आणि तुम्हाला कुणाचा बी आणि कशाचा बी राग आला तर आम्हाला येऊन सांगायचं. काय हा, हे चांगलंय. कुणाला कसलाही राग आला तर सरळ जगदेवाकडे जायचं. काय जेजा? हो, आम्ही दंगा मस्तीही करणार नाही आणि चिडणार सुद्धा नाही. प्रश्न विचाराल, सगळ्यांसमोर तिथं कसले प्रश्न विचारायचं नाहीत, कळलं? एकदम शांत राहायचं. कुणी काही विचारलंच तर अगदी आटोपशीर उत्तर द्यायचं. आणि हो, सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं, काही असू देत, आमच्याकडं नाही तर जगदेवाकडं बारकाईनं ध्यान ठेवायचं. आम्ही जसं करतो तसं करायचं. काय नाही, तुमची डोकी परत इथं गडीत आल्यावर चालवा, तिथं नको. काय